खोडव्यामधील पाचडाचं आपण व्यवस्थापन करताना तुम्ही बघितलं आपण ह्या प्लॉटची पण पाचट कुटी केली. नंतर पाचट कुटी केल्यानंतर पाचट खोडक्यावरील पाचडाचं आपण सारून घेतलं. त्याच्या काय बुडक्या प्रमाणात हाणल्या, बुडक्या मोठ्या होत्या. आणि आता ह्यावरती युरिया एकरी 2 बॅग आणि सुपर फॉस्फेट सिंगल सुपर फॉस्फेट 2 बॅग टाकल्यानंतर हे आपण अशा प्रकारे हे बगला फोडून घेतो आहे. हे बघा तुम्ही, या बगला फोडल्यानंतर काय होतं आहे, पाचोटावर तुम्हाला पाचोटावरती बऱ्यापैकी माती पडते. आणि पाचट आता हे इथं बघा तुम्ही, पाचोट बऱ्यापैकी मुजलं जातं आहे. आणि पाचट जमिनीत गाडल्यामुळं तुम्ही बघा की बऱ्यापैकी आपल्याला पाचटाचं व्यवस्थापन करता येतं. आता हे पाचट 2-2.5 महिन्यामध्ये पूर्णपणे कुजून जातं आहे. आपल्या ऊसाला योग्य त्याचं हे मिळतं आहे. आणि दुसरी गोष्ट, खोडव्यामध्ये पाचट ठेवल्यानंतर कुटी केल्यानंतर की पाणी द्यायला खोडव्याला कसलाही अडचण येणार नाही आपण असं फोडल्यानंतर, बगला फोडल्यानंतर. आणि 2-2.5 महिन्यानंतर आपण पुन्हा त्याला खताची मात्रा देऊन नंतर आपण ह्याला बांधून घेऊ शकतो आहे, किंवा पक्की बांधणी करून घेऊ शकतो आहे, किंवा 2 वेळा बांधून घेऊ शकतो आहे. त्यामुळे ह्या पाचट असल्यानंतर ऊसाला आपल्याला खतं द्यायला कोणतीही अडचण येत नाही. आणि पाचटामुळे जमिनीची आपल्याला सगळं कंडिशन सुधारते, सेंद्रिय कर्ब वाढतो आहे. तुम्ही बघा किती मस्त झालं हे. तर अशा पद्धतीनं आपण खोडव्यावरती सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया प्रति एकर 2-2 बॅग जर टाकल्या तर पाचट कुजण्यास लवकर मदत होते. आणि ह्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने जर अशी माती आपण असं जर केलं तर पाचटावर मला वाटतं 60 ते 70%, 80% माती जाते आणि पाचट कुजण्यास अत्यंत मदत होते.